नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशन कोल्हापूर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण रिझनिंग या विषयामध्ये आज पझल हा टॉपिक बघणार आहे. पझल आपण जे बघणार आहे हे MPSC सरळ सेवा, त्याचबरोबर टेट आणि इतर एक्झाम्स ज्या IBPS कंडक्ट करतं या सगळ्यांसाठी उपयोगी आहे. तसंच जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन किंवा रेल्वेच्या परीक्षा देत असाल तर यासाठी देखील हा टाईप महत्त्वाचा आहे. आणि पझलमधला आजचा जो टाईप आहे तो आहे बॉक्स बेस्ड पझल. बॉक्स बेस्ड पझल खूप इंटरेस्टिंग पझल्स असतात ते, आणि सगळ्या एक्झामला विचारले जातात. MPSC सरळ सेवा असेल किंवा टेट असेल, IBPS बेस्ड हे सगळे क्वेश्चन आहे. तर पहिला सेट हा तुमच्या समोर आहे. एकदा फक्त व्हिडिओ पॉज करा आणि जर तुम्हाला हा टाईप माहीत असेल तर तुम्ही स्वतः प्रयत्न करायला हरकत नाही. जमलं तर चांगलं आहे, नाही जमलं तर मी आहेच. बघा जमतं का. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. 8 वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस एका स्टॅकमध्ये म्हणजे एकावर एक ठेवलेले आहेत. 8 वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस 8 बॉक्समध्ये एकावर एक असे ठेवले आहेत. यापैकी एक ड्रेस तपकिरी रंगाचा आहे. म्हणजे ड्रेस चे बॉक्स एकावर एक ठेवले आहेत आणि त्या ड्रेसचा कलर आहे. लक्षात आलं. सो बॉक्स किती आहेत? 8 बॉक्स आहेत. इथून आपले क्ल्यू सुरू होतात. इथून म्हणून ह्या बेसिसवर आपण पहिल्यांदा काय करणार, पहिल्यांदा कुठलंही पझल सॉल्व्ह करताना पहिल्यांदा त्याची अरेंजमेंट कशी करायची हे क्लिअर असलं पाहिजे. आता याची अरेंजमेंट आपण कशी करणार, तर 8 बॉक्स एकावर एक ठेवले आहेत. लक्षात आलं, एकावर एक ठेवले आहेत. मग मी काय करतो, हे 8 बॉक्स मी इथं दाखवतो. 8 बॉक्स कसे दाखवणार, तर मी हे 8 बॉक्स असे दाखवतो. हे 8 बॉक्स मी असे दाखवले, एकावर एक दाखवले. आता तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता की यामध्ये नंबरिंग जे आहे हे मी स्वतः केलेलं आहे. इथं कुठे नंबरिंग दिलेलं आहे का? नाही. हे माझ्या सोयीसाठी मी हे नंबरिंग केलेलं आहे. सो आपल्या सोयीसाठी आपण नंबरिंग करणार आहोत. नंबरिंग जे आहे हे 2 प्रकारे केलं जाऊ शकतं. एक म्हणजे बॉटम पासून, तळापासून, आणि दुसरं म्हणजे टॉप पासून. आणि हे जे तुमच्या समोर आहे हे मी बॉटम पासून म्हणजे तळापासून केलं आहे. तुम्ही टॉप पासून देखील करू शकता. काही पझलमध्ये तुम्हाला हे कुठून करायचं, म्हणजे टॉप पासून करायचं की बॉटम पासून, हे मेन्शन केलेलं असतं. ओके, सो इथं मेन्शन नाही आहे, आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. मी बॉटम पासून केलं, तुम्ही वरून जरी केलं तरी चालेल. आता पुढचा आपण क्ल्यू बघूया. यापैकी एक ड्रेस तपकिरी रंगाचा आहे. तपकिरी रंगाचा ड्रेस मी इथं कुठे दाखवणार, जागा तर भरपूर आहेत ना. तपकिरी रंगाचा ड्रेस इथं मी रंग दाखवतो आणि इथं सगळे बॉक्स एकावर एक दाखवतो. तपकिरी रंगासाठी 8 जागा आहे. पुढे जातो मी. निळ्या रंगाचा ड्रेस तळापासून 6व्या क्रमांकाच्या बॉक्समध्ये ठेवलेला आहे. आता बघा, बॉक्स बेस पझल मध्ये माझा एक महत्त्वाचा फोकस एका क्ल्यूवर असणार आहे. तो म्हणजे कुठेतरी आपल्याला एक फिक्स पोझिशन मिळाली पाहिजे. फिक्स पोझिशन मिळाली कोणती, तर निळ्या रंगाचा ड्रेस तळापासून 6व्या क्रमांकावर आहे. हा मी दाखवतो. तळापासून 6व्या, डायरेक्ट माहिती आहे, डायरेक्ट इन्फॉर्मेशन आहे. तळापासून 6व्या, 1 2 3 4 5 6. इथं निळा दाखवला. समजलं? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आलाच नाही पाहिजे. निळा ड्रेस आणि गुलाबी ड्रेसच्या पुढचा बघा. निळा ड्रेस आणि गुलाबी ड्रेसच्या बॉक्स दरम्यान 2 बॉक्स आहेत. बॉक्समध्ये नाही, बॉक्स दरम्यान पाहिजे होतं. निळा आणि गुलाबी यांच्या दरम्यान 2 बॉक्स आहेत. निळा इथं आहे, गुलाबी वर तर दाखवू शकत नाही. 1 2 म्हणजे गुलाबी इथं आलं. निळा आणि गुलाबी यांच्यामध्ये 2 बॉक्स आहेत. समजलं? पुढे जाऊया. काळ्या रंगाचा ड्रेस पिवळ्या रंगाच्या ड्रेसच्या वर
पण गुलाबी ड्रेसच्या खाली ठेवला आहे. हे वाक्य समजून घ्या. आता मी हे वाक्य जे आहे ना, हे क्लू मी बाजूला इथं लिहून घेतो. काळ्या रंगाचा ड्रेस पिवळ्या रंगाच्या ड्रेसच्या वर. काळा इथं बाजूला मी हा क्लू लिहून घेतो. बघा कसा लिहून घेतो. काळ्या रंगाचा ड्रेस पिवळ्या रंगाच्या वर. आता वर जो आहे तो लगेचच वर म्हटलंय का किंवा तत्काळ वर म्हटलंय का? असू पण शकतो तत्काळ, नसू पण शकतो. म्हणून मी इथं वर असा अपवर्ड एरो केलेला आहे. काळा पिवळ्या रंगाच्या ड्रेसच्या वर पण गुलाबी रंगाच्या ड्रेसच्या खाली ठेवला आहे. कुठला खाली? काळा हा गुलाबी रंगाच्या तत्काळ असं काय म्हटलं नाहीये. असू पण शकतो, नसू पण शकतो. थोडक्यात गुलाबीच्या खाली काळा आणि काळ्याच्या खाली पिवळा. तत्काळ असू पण शकतो, नसू पण शकतो. आता फॉर्च्युनेटली बघा गुलाबी आपल्या जवळ आहे. गुलाबीच्या खाली मला काळा आणि त्याच्या खाली पिवळा दाखवायचा आहे. सो इथंच येणार. दोनच जागा आहेत, त्यामुळं इथं आला काळा, तत्काळ आला, म्हणून मी सांगितलं तत्काळ असू पण शकतो, नसू पण शकतो. आणि पिवळा या ठिकाणी मी इथं लिहिला. सोपा आहे हा. आता 1 2 3 4 4 जागा राहिलेल्या आहेत. पुढे जाऊया. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसच्या बॉक्स आणि काळ्या रंगाच्या ड्रेसच्या बॉक्स मध्ये म्हणजे दरम्यान 2 बॉक्स आहेत. पांढरा आणि काळा यांच्या दरम्यान 2 बॉक्स आहेत. पांढरा आणि काळा यांच्या दरम्यान 2 बॉक्स आहेत. काळा आपण दाखवलेला आहे. पांढरा कुठे येणार मग? काळा 1 2, पांढरा इथं येणार. पांढरा आणि काळा यांच्या दरम्यान 2 बॉक्स मी दाखवले आहे. पुढे जाऊया. 3 जागा राहिल्या. लाल रंगाचा ड्रेस तत्काळ हिरव्या रंगाच्या ड्रेसच्या वर ठेवला आहे. हा मी क्लू इथं बाजूला लिहून घेतो. हा वापरलेला आहे आपण. लाल रंगाचा ड्रेस तत्काळ हिरव्या रंगाच्या ड्रेसच्या वर ठेवला आहे. तत्काळ हिरव्या रंगाच्या ड्रेसच्या वर ठेवला आहे. सो हिरवा इथं असणार आणि याला तत्काळ वर म्हणजे हे 2 असे लागून असणार. लक्षात आलं? मग हे कुठे टाकणार? हे उचलायचं आणि हे ठेवायचं. कुठे ठेवणार? किती नंबरच्या बॉक्समध्ये? 8 आणि 7. अर्थात लाल इथं 8 ला येणार आणि हिरवा इथं येणार. आणि राहिला कुठला? तो इथं येणार. कोणता राहिला? तपकिरी. हा राहिला. हा जो तपकिरी आहे हा इथं येणार. जमलं? सोपं आहे बघा, काही अवघड नाही आहे. सोपं आहे एकदम. तुम्हाला फक्त हे जे क्लू आहेत ना हे व्यवस्थित वापरता आले पाहिजेत. सुरुवात कुठून करायची, हे क्लू कसे ऑर्गनाइज करायचे हे कळलं पाहिजे. काही अवघड नाही आहे. थोडंसं जरा आपण डिफिकल्टी लेवल वाढवून पुढे जाऊया. याच्यावरच्या अगोदर काही प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न बघा, जमतो का तुम्हाला? जमतो? गुलाबी ड्रेसच्या बॉक्स खाली किती बॉक्स ठेवले आहेत? गुलाबीच्या खाली 1 2 2 बॉक्स ठेवले आहेत. किती प्रश्न सोपा आहे बघा. एक पझल सॉल्व्ह केलं की मिनिमम 2 ते 3 तुम्हाला मार्क्स पडतात. पुढचा प्रश्न. तळापासून 5व्या स्थानावर कोणत्या ड्रेस बॉक्स ठेवला आहे? 5वा 1 2 3 4 5 पांढरा ठेवला आहे. किती सोपं आहे. पण हे सोपं होण्यासाठी अगोदर हे सॉल्व्ह केलं पाहिजे. तपकिरी आणि गुलाबी ड्रेसच्या बॉक्समध्ये किती बॉक्स आहेत? तपकिरी आणि गुलाबी. तपकिरी इथं आहे, गुलाबी इथं आहे. यांच्या दरम्यान किती बॉक्स आहेत? एकही नाही, म्हणजेच 0. सोपं होतं. काही अवघड नाही आहे बघा. ठीक आहे, पुढचं आपण ट्राय करूया. आता थोडंसं पॉज करा. स्वतः प्रयत्न करा. नाही जमलं मी आहे, जमलं चांगली गोष्ट आहे. सोल्युशन तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी बघा किती बॉक्स आहेत? 7 बॉक्स एकावर एक ठेवले आहेत. मगाशी 8 होते, आता 7 बॉक्स. वरील बाजूपासून खालील बाजूपर्यंत. नंबरिंग कसं केलंय? नंबरिंग क्रमांक दिलेले आहेत का? वरून ते खालून असं म्हटलंय पण क्रमांक दिले नाही आहेत. मी क्रमांक आता मगाशी मी खालून दिले होते, आता मी वरून देतो. मी माझ्या सोयीसाठी देतो, कारण या ठिकाणी क्रमांक दिलेले नाही आहेत. माझ्या सोयीसाठी म्हणून मी 7 बॉक्स हे दाखवतो वरून.
7च बॉक्स दाखवायचे आहेत. हे असं ऍक्च्युली तुम्हाला ड्रॉ करावं लागेल हा, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला रफ पेपर मिळतो आणि रफ पेपर मध्ये असं काय आखलेलं नसतं, तुम्हाला हे ड्रॉ करावं लागणार आहे. पॉसिबिलिटी आली तर मी अजून एक पॉसिबिलिटी इथे घेतो. ठीक आहे, आता आपण क्ल्यू जे आहेत हे बघूया. पहिला क्ल्यू, फक्त 2 बॉक्स बी आणि यू यांच्या दरम्यान ठेवले आहेत. बी आणि यू यांच्या दरम्यान 2 बॉक्स आणि बी आणि यू टोटल 4 बॉक्स झाले. आपल्याजवळ जागा आहेत 7, कुठं कुठं दाखवणार यांना, बरोबर ना. त्यामुळे मी काय करतो, पुढे जातो, पुढचं वाक्य वाचतो. पुढे जातो म्हणजे पुढचं वाक्य वाचतो. व्ही तत्काळ यसच्या वर ठेवला आहे, यसचाच पत्ता नाही तर व्ही कुठं दाखवणार. हे वाक्य मी आता वापरणार नाही, पुढचं वाक्य वापरतो. फक्त 3 बॉक्स यस आणि टी यांच्या दरम्यान आहेत. यस आणि टी यांच्या दरम्यान 3 बॉक्स आहेत. मग आज सारखंच टोटल 3 मधले आणि ते 2 5 झाले. कुठे दाखवणार यांना. टीच्या खाली 3हून अधिक बॉक्स ठेवले आहेत. हे वाक्य महत्वाचं आहे बघा. आणि यू टीच्या वर ठेवला आहे. ही दोन वाक्य. टीच्या खाली 3हून अधिक म्हणजे किती, 3 पेक्षा अधिक 4 5 6. 7 तर असू शकत नाहीत कारण 7च बॉक्स आहेत ना. म्हणजे टीच्या खाली 4 5 किंवा 6 बॉक्स असू शकतात. लक्षात आलं. टीच्या खाली किती, 4, कमीत कमी 4, 1 2 3 4, टी इथं आला. किंवा 5 असू शकतात, 1 2 3 4 5, टी इथे आला. समजतंय का. टीच्या खाली 4 किंवा 5. यू टीच्या वर ठेवला आहे. यू टीच्या वर असल्यामुळं मला सांगा टी इथं येणार का. टी इथं येणार नाही, कारण टी इथं ठेवला तर यू कुठे दाखवणार. म्हणजे ही तुमची पहिली पॉसिबिलिटी, ही तुमची दुसरी पॉसिबिलिटी आहे. टी इथं वर येणार नाही आणि यू हा टीच्या वर ठेवला आहे, सो यू इथं येणार, बरोबर. आणि इथं यू इथं किंवा इथं येऊ शकतो, तत्काळ वर असं काय म्हटलेलं नाहीये. मग काय करायचं, मग याची अजून एक पॉसिबिलिटी घ्यायची. सो याला मी म्हणेन 1A, ही सेकंड पॉसिबिलिटी, आणि ही तुमची 1B. 1B म्हणजे टी इथं आला, एकदा मी यू इथं घेतला, एकदा मी यू इथं घेतला. समजलं का. सोपं आहे. पुढे जाऊया. आता यू टी झालं. पहिलं वाक्य बघा, फक्त 2 बॉक्स बी आणि यू यांच्या दरम्यान ठेवले आहेत. बी आणि यू यांच्या दरम्यान फक्त 2 बॉक्स. यू इथं आहे, वर तर शक्य नाही. 1 2 बी इथं आला, 1 2 बी इथं आला, 1 2 बी इथं आला. मी काय करतोय बघा, तिन्ही पॉसिबिलिटी मध्ये एका वेळी सगळे टाकत आहे. एकच पॉसिबिलिटी मी सॉल्व्ह करत बसलो नाही आहे. तुम्ही देखील काय करायचं, जेवढ्या पॉसिबिलिटी येतील त्याच्यामध्ये हे सगळ्यामध्ये हे वाक्य टाकायचं. हा वापरला क्ल्यू, हा वापरला, आता हा देखील वापरला. व्ही तत्काळ यसच्या वर ठेवला आहे. यस कुठे आहे, यस नाहीये. फक्त 3 बॉक्स यस आणि टी यांच्या दरम्यान आहेत. फक्त 3 बॉक्स यस आणि टी, टी इथं आहे. फक्त 3 बॉक्स यस आणि टी इथं आहे, वर तर शक्य नाही. 1 2 3 यस इथं आला, 1 2 3 यस इथं आला, टी इथं आहे, 1 2 3 यस इथं आला. दाखवलं. आता हे अगोदरचं वाक्य, हे वाक्य वापरलं. व्ही तत्काळ यसच्या वर ठेवला आहे. व्ही तत्काळ यसच्या वर म्हणजे लागूनच आहे, जस्ट अबाव आहे. सो व्ही यस इथं येणार, व्ही इथं येणार, व्ही इथं येणार, व्ही. तिन्ही मध्ये दाखवलं मी कुठलेही स्किप करत नाही बघा. सगळ्या पॉसिबिलिटी घेऊन मी पुढे चाललो आहे. पुढे जाऊया. आता कोणतं वाक्य राहिलं, आता हे वाक्य राहिलं. यल बीच्या वर आणि ए च्या खाली ठेवला आहे. वाक्य समजून घ्या. यल बीच्या वर आणि ए च्या खाली. कोण ए च्या खाली, यल. हे जे आहे हा क्ल्यू समजून घ्या. यल बीच्या वर आहे आणि ए च्या खाली आहे. लक्षात आलं. हा क्ल्यू आपल्याला आता इथे टाकायचा आहे. बीच्या वर ए आणि यल थोडक्यात ठेवायचं आहे. इथं आहे बी, 2 जागा आहेत. इथं सगळ्यात वर असणार ए आणि इथं असणार यल, बरोबर. सेकंड पॉसिबिलिटी बघूया. बीच्या वर 2 जागा आहेत का, बीच्या वर 2 जागा पाहिजेत. एल आणि एला जागा नाही, ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. इथं देखील बघा, बीच्या वर एल आणि ए दोघांना जागा नाही, म्हणजे ही देखील पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. समजलं.
सोपं होतं, काही अवघड नव्हतं. ठीक आहे, नाही समजलं तर फक्त एकदा प्लीज तुम्ही रिवाइंड करून बघा. म्हणजे यूट्यूबवर बघण्याचा हाच फायदा आहे, रेकॉर्डेड आहे, त्यामुळे तुम्ही रिवाइंड करून परत परत बघू शकता. तर आता याच्यावर बेस्ड काही प्रश्न आपल्याला ट्राय करायचे आहे. बघा जमतात काय बघा प्रश्न जरा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणता बॉक्स सर्वात वरच्या स्थानावर ठेवला आहे? सगळ्यात वरच्या स्थानावर ए हा बॉक्स आहे. सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न, बीच्या खाली ठेवलेल्या बॉक्सची संख्या ही खालीलपैकी कोणाच्या वर ठेवलेल्या बॉक्सच्या संख्येसारखी आहे? बीच्या वर ठेवलेल्या बॉक्सची संख्या किती आहे बघा. ही बीच्या वर ठेवलेल्या बॉक्सची संख्या 1 2 3 4 4 आहे. ही 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 खालीलपैकी कोणाच्या वर, सॉरी बीच्या खाली म्हटले ना, सॉरी यार सॉरी हा, बीच्या खाली बघा 2 बॉक्सची संख्या आहे. ही खालीलपैकी कोणाच्या वर ठेवलेल्या बॉक्सच्या संख्या इतकी आहे. 2 बॉक्स कोणाच्या वर आहेत बघा, 1 2 कोणाच्या वर आहेत, टीच्या वर आहेत. झालं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी 4 एक विशिष्ट प्रकाराने एक सारखे आहेत, म्हणजे समानता आहे आणि ते एक गट बनवतात. खालीलपैकी कोणता त्या गटाचा भाग नाही? थोडक्यात गटात न बसणारे बघूया. पहिला आहे ए टी, एच्या खाली टी एक गॅप सोडून, एल टी, एलच्या वर टी, टी बी, टीच्या खाली एक सोडून बी, टी इथं बी इथं, त्यानंतर बी एस, बीच्या खाली एक सोडून एस, त्यानंतर एल व्ही, एलच्या खाली एक सोडून, म्हणजे काय असणार आहे, एल टी हे उलट आहे, गॅप देखील नाही आहे, म्हणजे गटात न बसणारं एल टी हेच आहे. कळलं? सोपं होतं. नाउ सेट 3, थोडस जरा पॉज करा, तुम्ही प्रयत्न करा, बघा जमतं का. नक्की जमेल तुम्हाला. 2 आता आपण सॉल्व्ह केलेले आहेत. सगळे यातली माहिती वापरा, सगळी माहिती वापरा. आणि एक लक्षात घ्या, हे जे पझल्स तयार करणं हे एवढं सोपं काम नाही आहे. आम्ही IBPSचेच क्वेश्चन घेत आहोत, ते ट्रान्सलेट करत आहोत. ते आम्हाला 2-3 वेळा सॉल्व्ह करून बघावे लागत आहे, ट्रान्सलेशन केलेलं व्यवस्थित आहेत की नाही. त्यामुळे मेहनत खूप लागते. आमचे रेग्युलर बँकिंगचे क्लास चालू असतातच आणि त्यासोबतच ही आम्ही एक्स्ट्रा मेहनत घेत आहे. टोटली फ्री लेक्चर्स आहेत हे, कुठलेही आम्ही याला चार्जेस घेत नाही आहे. तुम्ही बघू शकता मॅथ्सचे ऑलमोस्ट सगळे लेक्चर याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. रिझनिंगचे देखील मी सगळे यामध्ये कव्हर करणार आहेत. फक्त तुमच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना आमचं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तेवढी एकच अपेक्षा आम्हाला आहे. तर तिसरा बघा, जमतोय का बघा, तुम्ही प्रयत्न करा. 8 बॉक्स क्रमांक 1 हा सर्वात खाली आणि बॉक्स क्रमांक 8 हा सर्वात वर आहे. क्रमांक दिलेले आहेत. मगापासून मी सांगत होतो बघा, क्रमांक दिलेले असू शकतात. क्रमांक आहे सगळ्यात खाली 1 नंबर आणि सगळ्यात वर, सर्वात वर बॉक्स क्रमांक 8 आहे. त्याप्रमाणेच मी नंबरिंग करतो. 8 7 6 5 4, त्याच्या खाली 3, त्याच्या खाली 2, त्याच्या खाली 1, हे 8 बॉक्स मी असे दाखवले. सो लेट्स सॉल्व करूया. ए आणि बी यांच्या दरम्यान 3 बॉक्स ठेवले आहेत. ए आणि बी हा पहिला क्ल्यू झाला. ए आणि बी यांच्या दरम्यान जर 3 असतील तर ए आणि बी आणि मधले 3 मिळून टोटल 5 बॉक्स झाले. आपल्याजवळ 8 बॉक्स आहेत, 5 जागा, 8 अवेलेबल जागा, त्यामध्ये 5 भरायच्या आहेत. त्यातही ए की वर की बी माहित नाही, त्यामुळे अर्थात आपण इथून सुरुवात करणार नाही. सुरुवात कुठून करायची पझलची, हे महत्वाचं टेक्निक आहे. ए आणि बी यांच्या दरम्यान 3 बॉक्स ठेवले आहेत, वापर करणार नाही.
पुढे जाऊया म्हणजेच पुढचं वाक्य वाचूया. एच हा तत्काळ एच्या खाली ठेवला आहे. एचाच पत्ता नाही तर एच कुठून घेणार, त्यामुळे हे वाक्य आपण वापरणार नाही. पुढचं वाक्य, ए किंवा बी यापैकी कोणताही एक बॉक्स सर्वात वर ठेवला आहे. ए किंवा बी यापैकी कोणताही एक बॉक्स सर्वात वर म्हणजे सगळ्यात टॉपला ए किंवा बी, म्हणजे दोन पॉसिबिलिटी तर फिक्स मिळतात आपल्याला. आणि ए किंवा बी मिळाले की ए आणि बी लागून क्ल्यू आहेत ना, बी वरून ए मिळेल, ए वरून बी मिळेल, बाकीचे क्ल्यू मिळू शकतात. म्हणून मी सुरुवातीला हे वाक्य वापरणार, ए किंवा बी यापैकी कोणताही एक बॉक्स सर्वात वर ठेवला आहे. म्हणजे एकतर ए वर असणार किंवा बी वर असणार. क्लिअर आहे? म्हणजेच दोन या ठिकाणी पॉसिबिलिटी झाले. समजलं? ओके. ए आणि बी यांच्या दरम्यान 3 बॉक्स ठेवले आहेत. पुढचं वाक्य, ए आणि बी यांच्या दरम्यान 3. ए इथं आहे, 1 2 3 म्हणजे बी या पॉसिबिलिटी मध्ये बी इथं येणार. 1 2 3 या पॉसिबिलिटी मध्ये ए इथं येणार. कळलं का? ही वेगळी अरेंजमेंट आहे आणि ही वेगळी अरेंजमेंट आहे. पुढे जाऊया. एच हा तत्काळ एच्या खाली ठेवला आहे. एच हा तत्काळ एच्या खाली, ए आहे ना आपल्याजवळ, एच्या तत्काळ खाली एच आहे, तत्काळ खाली एच आहे. तत्काळ खाली म्हणजे लगतच, इमिजिएट, जस्ट बिलो. लक्षात आलं? पुढचं वाक्य, एच आणि जी यांच्या दरम्यान 2 बॉक्स आहेत. एच आणि जी यांच्या दरम्यान 2 बॉक्स, एच आणि जी. एच इथं आहे, एच इथं आहे, 1 2 इथं जी. अरे इथं जी पाहिजे होतं, इथं काय आलं? बी आलं. मग काय करायचं? बरेच जण इथं कन्फ्युज होतात. अहो इथं बी आहे ना, मग इथं जी कसं येणार? म्हणजे ही पॉसिबिलिटी तुमची कॅन्सल झाली. लक्षात आलं? ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. पुढे जाऊया. या आता सेकंड पॉसिबिलिटी मध्ये बघा, एच आणि जी यांच्या दरम्यान 2 आहेत. एच इथं आहे, खाली तर शक्य नाही. 1 2 एच आणि जी यांच्या दरम्यान 2 बॉक्स. कळलं का? एच आणि जी यांच्या दरम्यान 2 बॉक्स. पुढे जाऊया. सी आणि डी यांच्यात जितके बॉक्स आहेत तितकेच एच आणि बी यांच्यात आहेत. सी आणि डी यांच्या दरम्यान जेवढे बॉक्स आहेत तेवढेच बॉक्स एच आणि बी मध्ये आहेत. थोडक्यात बाजूला लिहून घेतो की सी आणि डी यांच्या दरम्यान जेवढे आहेत तेवढेच एच आणि बी यांच्या दरम्यान आहेत. लक्षात आलं? एच बी आपल्या जवळ आहे. एच बी दरम्यान किती आहेत बघा? 1 2 3 4. एच आणि बी यांच्या दरम्यान 4 आहेत, म्हणजे सी आणि डी यांच्या दरम्यान देखील 4 असणार आहे. समजलं का? वाक्य नाही समजलं थोडं रिवाइंड करा, समजेल. सी हा डीच्या वर ठेवला आहे. सी हा डीच्या वर, आता मी इथं बाजूला लिहून घेतो हा क्ल्यू. सी हा डीच्या वर ठेवला आहे आणि यांच्या दरम्यान बॉक्स किती आहेत? 4 बॉक्स आहेत. बघा मी हा क्ल्यू कसा बाजूला लिहून घेतला. हे टेक्निक आहे, हे टेक्निक महत्वाचं आहे. बघा क्ल्यू बाजूला लिहून घेणे, नंतर हे क्ल्यू उचलायचे आणि यामध्ये टाकायचे, मर्ज करायचे. लक्षात आलं? सी हा डीच्या वर ठेवला आहे. ई हा डीच्या तत्काळ खाली ठेवला आहे. ई हा डीच्या तत्काळ खाली, इथं डीच्या तत्काळ खाली लागून. लक्षात आलं? पुढे जाऊया. ई आणि एफ यांच्या दरम्यान 3 बॉक्स आहेत. काय बघा वाक्य शेवटचं, ई आणि एफ यांच्या दरम्यान 3 बॉक्स. ई इथं आहे, ई आणि एफ यांच्या दरम्यान 3 बॉक्स. तर मला सांगा, मला एफ वर आहे ईच्या की खाली आहे माहित आहे का? माहित आहे का? नाही माहित. म्हणून मी काय केलं बघा, हा ॲरो दोन्ही बाजूला दाखवला. आता मी काय करणार, हा सगळा जो क्ल्यू आहे हा उचलणार आणि यामध्ये टाकणार. बघूया या पॉसिबिलिटी मध्ये, अर्थात डीई एकत्र आहेत. डीई ला एकत्र ठेवायला जागा ही इथं शिल्लक राहते. बरोबर? डीई इथंच एकत्र येऊ शकतात. डीई एफ हा वर जाऊ शकतो 3 बॉक्स सोडून. ईच्या 1 2 3 म्हणजे एफ हा इथं आला आणि राहिली एक जागा, सी ची राहिली. जर तुम्ही बघितलं तर सी आणि डी यांच्या दरम्यान 1 2 3 4 बॉक्स आलेले आहेत. म्हणजेच ही आपली अरेंजमेंट करेक्ट आलेली आहे. समजलं? अवघड होतं का? एकदा फक्त तुम्ही नाही कळलं तर रिवाइंड करा,
सगळ्यात महत्त्वाचं आहे, परत परत बघा. आम्ही जो कंटेंट इथं देतोय ना, हे जवळपास एक अर्धा तासाचं लेक्चर असतं, अर्धा ते पाऊण तासाचं. हे शिकवण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही पेड क्लास कुठला घेतला किंवा तुम्ही कुठे ऑफलाईन किंवा ऑनलाईन जॉईन केला, हेच शिकवण्यासाठी तुम्हाला 1.5 तास लावतील, जे आम्ही तुम्हाला 30 मिनिटांमध्ये शिकवत आहे. ते तुम्ही थोडे एफर्ट्स घ्या ना. ओके, याच्यावरचे प्रश्न बघूया. बाय द वे, तुमच्यापैकी कोण पेड क्लास घेतलेला आहे का? घेतलं असेल तर पेड क्लास क्वालिटी आणि इथली क्वालिटी यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो? जरा जरा कमेंटमध्ये मेन्शन करा बघू. किंवा तुमच्या कुठल्या मित्राने जर घेतलं असेल तर त्याला हा व्हिडिओ पाठवा आणि त्याला विचारा की पेडमध्ये क्वालिटी आणि इथली क्वालिटी काय फरक आहे. बरं ठीक आहे, प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, डीच्या वर किती बॉक्स ठेवले आहेत? सिंपल आहे. डीच्या वर किती बॉक्स आहेत? 1 2 3 4 5 6. 6 बॉक्स आहेत. सोपं आहे. आता हे सोपं आहे, बरोबर आहे, पण हे सोपं होण्यासाठी अगोदर ही अरेंजमेंट केली पाहिजे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता बॉक्स सर्वात वर ठेवला आहे? सर्वात वर दिसत आहे आपल्याला, बी आहे. सोपं आहे. खालीलपैकी कोणता गट वेगळा आहे? बघूया. पहिला आहे बीजी. बीजी, बीजी, 1 चा गॅप, बीच्या खाली जी, जी ए, जीच्या खाली ए, 1 चा गॅप, एडी, एच्या खाली डी, 1 चा गॅप, सी एफ, सीच्या खाली एफ, 1 चा गॅप, ईडी, एच्या वर आहे ना डी, म्हणजेच तुमचा हा गटात न बसणारा असणार आहे. कळलं? ठीक आहे. पुढचा जो आहे हा तुम्हाला होमवर्क. होमवर्क किती जण करतात मला माहित नाही, पण जर केलं तर मला बरं वाटेल. आणि अप्रिशिएट करायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. लक्षात आलं? आणि ह्याचे जे आन्सर्स आहेत ते प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा. एक तर सिक्वेन्स तुम्ही टाका किंवा याचे जे प्रश्न आहेत याच्यावरचे हे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. एकदा फक्त स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घ्या. बाजूला होतो मी, स्क्रीनशॉट घ्या. घेतला? ठीक आहे. आता याचा स्क्रीनशॉट घ्या. सॉल्व करा, नक्की तुम्हाला जमेल. काही डाऊट आला कमेंटमध्ये विचार. ओके, ठीक आहे. तर लेक्चर आवडलं तर ऑब्व्हियसली लाईक करा. आणि पझलची ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. नेक्स्ट कुठला टाईप पाहिजे कमेंटमध्ये मेन्शन करा, तो टाईप घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.